आज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. काय सुरुवात आहे. डीजे मास्टर मी विशाल जितेकर कॅप्टन कोल यांना विनंती करेन आपल्या शुभ असते प्रल्हाद पाटील जे घेसरचे आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी तो झेल इथे टिपलाय. 1000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने इथे दिलं जात आहे आणि विशाल जितेकर यांच्या शुभ असते आपण ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्या प्रेक्षकाला. खूप खूप धन्यवाद. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षाकडे. सर बिग अपसेट फॉर टीम एलके स्टार राजकोट. किरण पवारचं पहिल्या चेंडूवर बाद होणं, खरं तर त्याला मिड ऑफला क्लिअर करायचं होतं पण बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये आला आणि त्याचमुळे सोपा झेल टिपला आणि किरण हा निराश मुद्रेने पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतला आणि त्याचमुळे सुरुवात थोडीशी अडखळलेली आहे एलके स्टार राजकोटची. निश्चित सुपरस्टार विश्वजित संघनायक मैदानामध्ये पहिला चेंडू टाकत होता. दोघे रायगडला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि दोघांनी खूप काळ सोबत क्रिकेट खेळले, खूप काळ एकमेकांचा खेळ खूप चांगल्या प्रकारे अनुभवलेला आहे. आणि किरण पवार असा खेळाडू की कुठला बॉल तो कुठे फेकून देणे सांगता येत नाही. मात्र पहिला चेंडू खरं तर उजव्याच्या बाहेर गुडलेनचा बॉल कव्हर्सच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच चेंडूवरती सोपा झेल देऊन इथे परतावं लागतंय किरण पवारला. एक मोठं विकेट आहे, मोठा फलंदाज विश्वजित. परत एकदा नवीन फलंदाज अमन हे सुद्धा बाद होता होता वाचले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज आणि कव्हर पॉइंटला सर्कल भेदण्याचा प्रयत्न जवळपास फसला होता. कॅच आला होता, कॅच सुटला आणि त्यानंतर विश्वजितच्या खात्यात अजून एक विकेट जाता जाता राहिली. काय शिकारी आहे तो विश्वजित ठाकूर आणि सापळे किती सुंदर लावलेले आहेत. मला वाटतं एखाद्या चांगल्या शिकाऱ्याला सुद्धा तो मार्गदर्शन करेल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती उजव्याच्या बाहेरचा जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला आणि इस्तियाकला पॉइंटला तो झेल टिपता आला नाही. खरं तर खूप वेळ होता इस्तियाकडं, मात्र पहिलाच चेंडू त्याच्याकडे येत होता. नजर तेवढी सेट नव्हती आणि चेंडू हातातून निसटलेला. मला वाटतं ही मोठी चूक आहे. धावफलकावरती मात्र सुरुवात होते. एलके स्टार राजकोट गुजरात 1. काय रिदम विश्वजितची पाहायला मिळते. ओ यावेळेस राईज होणारा बॉल टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि विश्वजित मात्र आपला कहर दाखवतो. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल शाह यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का बसतोय दुसरा. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. गोलंदाजी आज खरं तर महाशिवरात्री आहे आणि मैदानामध्ये मला वाटतं विश्वजितनं भगवान शंकराचा तिसरा डोळा उघडलेला आहे की काय. फलंदाज अगदी भस्म होत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती 3 कॅच उडत आहेत. त्यापैकी 2 कॅच सक्सेस होत आहेत आणि एक सोपा सुटतोय. तर 2 बाद 1 अशा नाजूक स्थितीमध्ये आता आपल्याला बघायला मिळेल प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच एलके स्टार राजकोट गुजरात. नवीन फलंदाज मैदानामध्ये संघनायक उमर खान दाखल होणार आहे. काय गोलंदाजी. विश्वजित ठाकूर हा महाराष्ट्राचा स्पीड स्टार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं सर्वात वेगवान गोलंदाजांसाठी एक स्पर्धा घेतली होती आणि एक टेस्ट घेतली होती. तिथे सर्वाधिक वेगवान गोलंदाजाचं बक्षीस 50,000 रुपये कॅश पटकावणारा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर आणि इथेही त्यानं भन्नाट वेगानं फलंदाजांना त्रस्त केलं, उद्ध्वस्त केलंय. उमर स्ट्रायकर एंडला यावेळेस बॅकफुटला गेले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला गेला जातोय कारण आता विश्वजितच्या षटकाला फक्त खेळून काढायचंय. आलेली वेळ काढून घ्यायची. तोच प्रयत्न उमर खानचा. यानंतर अजून 5 षटकं आपल्या हातामध्ये आहेत. त्याचमुळे अगोदर सुरुवात व्यवस्थित करूया. तोच प्रयत्न उमरचा दिसला. दरम्यान येतो डॉट बॉल.
खूप कमी फलंदाज मला टेनिस क्रिकेटवरती असे दिसतात की बाउन्सर बॉलला ते खाली खाली खेळतात. उमरने जो डिफेन्स केला परफेक्ट डिफेन्स होता तो, आणि विशेष म्हणजे उसळी घेणाऱ्या चेंडूला असं खेळणं हे चांगल्या खेळाडूची लक्षण आहे. यावेळेस उलटा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण तो मात्र फायदा देऊन गेला नाहीये. म्हणतात की फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो, पण कायदा विसरला तर मग भुर्दंड बसतो. बोल्ड झालेत फलंदाज उमर खान. कॅप्टन बॅक टू डगआउट. येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स. विकेट्स. उमर खानला आपण बघतोय स्क्रीनवरती, काय गोलंदाजी आहे. विशेष म्हणजे विश्वजितचा जल्लोष एका बाजूला आपण बघतोय, तर उमर खान निराश मनाने पवेलियनकडे परतताना देखील आपण बघतोय. आज काय गोलंदाजी आहे. मला वाटतं इतकी मोठी फलंदाजी होती, म्हणजे आज कठीण प्रश्न होते, मात्र कठीण प्रश्नांची उत्तरं खूप सोप्या पद्धतीनं सोडवलेत इथे उमर खाननं, इथे विश्वजित ठाकूरनं. आज त्याच्यासाठी हे प्रश्न खूप सोपे होते. खरं तर एवढ्या मोठ्या फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये बाद करणं म्हणजे लोखंडाचे चण चघळण्याची गोष्ट होती, मात्र त्याने सुतार फेणी चघळावी त्या थाटात पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना हाताळले. षटक सुरूच राहील. 3-1. काय गोलंदाजी, लाजवाब विश्वजित ठाकूर. नवीन फलंदाज मॅकमिलन गोविंद, उत्तनचा सुपरस्टार. 40हून जास्त अर्धशतक ज्याच्या नावावर आहेत. आणि ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल आहे, पोचेल मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलसाठी सुद्धा मोठं स्ट्रगल करावं लागतं खरं तर एलके स्टार या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका समाप्तीनंतर 3 गडी बाद 2 धावा. एलके स्टार राजकोट. काय गोलंदाजी, व्हॉट अ स्टार्ट, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसियंट अशी सुरुवात इथे होते. 3 गडी बाद झालेले आहेत. विशेष म्हणजे एक जीवदान आलेलं आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं होतं मॅकमिलनला, तिथे सुद्धा चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये आकाशामध्ये होता. आणि मला वाटतं आपण जर उंची बघितली त्या बॉलची तर जवळपास 10 ते 12 मीटर हाईट किंवा 8 ते 10 मीटर हाईटवरती चेंडू असेल. तर कॅच ते क्षेत्ररक्षक नसल्यामुळे तो झाला नाही. अन्यथा प्रत्येक बॉलवरती विश्वजितनं आज विकेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 वेळा तो यशस्वी ठरला. काय कमालीची गोलंदाजी आहे. आपण पाहतोय साहसाचा महासंग्राम. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आयोजक आहेत जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. हे 21वा पर्व आहे आणि या पर्वामध्ये नाविन्य काय तर मग दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा. आणि आपण ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये आहोत. दुसरा दिवस आहे. कित्येक रेकॉर्ड्स आपण या स्पर्धेमध्ये संग्रहित केलेले आहेत. अशोक पाटील यांच्या माध्यमातून त्या रेकॉर्ड्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. काल पहिल्या विकेटसाठी 3 आकडी धावांचा एक डोंगर रचला गेला होता. 105 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी रविराज आणि मुन्नाच्या दरम्यान ती पाहायला मिळाली ओपन लॉटमध्ये. आणि त्याचमुळे आज देखील काही नवीन विक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळतील यात कुठली शंका नाही आहे. बॉलिंग मार्कवर हिमांशू, बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अलीमघर एक्सप्रेस लेफ्ट आर्म राऊंडर विकेटनं ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं. धावसंख्या 3. येस, एक जो दबाव इथे तयार केलेला आहे विश्वजित ठाकूरनं, पुढच्या गोलंदाजांना देखील तो दबाव कायम ठेवावा लागेल अजून काही वेळ. कारण 6 षटकांची मॅच आपण पाहतो. एक चांगलं षटक आलं की तिथून पुढं लगेच परिस्थिती बदलते. त्यामुळे दुसरं षटक दुसऱ्या बाजूनं देखील हिमांशूला आज त्याची स्किल, त्याची योग्यता, त्याचं कौशल्य इथे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. स्ट्रायकर एंडला मॅकमिलन. फुल टॉस बॉल पण इतक्या वेगानं होता की बॅट स्विंग करण्याचा मोकाच मिळाला नाहीये आणि फुल टॉस बॉल मिस केलेला आहे मॅकमिलन गोविंदनं. येतोय एक डॉट. खरं तर हा पूर्ण फसलेला बॉल होता. यॉर्कर टाकायचा होता त्याला बाहेर, मात्र खूप लवकर तो हातातून रिलीज झालाय. त्यामुळं तो उजव्याच्या बराचसा बाहेर गेलाय. कंट्रोल हरवला होता हिमांशू. नशिबवान राहिला की कड लागली आणि यष्टीरक्षकाच्या समोर चेंडू आलेला आहे. अन्यथा इथे भरपूर धावा येऊ शकल्या असत्या. पर 11ची चांगली सुरुवात. पण यावेळेस अटॅकिंग अप्रोच जी खऱ्या अर्थाने ओळख आहे मॅकमिलनची, त्या अप्रोचमध्ये तो येण्याचा प्रयत्न करतोय. पण बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. गुडघ्यावर बॅलन्स करून हा स्ट्रोक इनफिल्ड क्लिअर करून सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता, पण बॉल खूप दूर राहिल्यामुळे प्रयत्न फसला. पण एक्स्ट्रा रन मिळालेली आहे. धावसंख्या पोहोचते 4.
आलिम घरच्या या सुपुत्राला कंट्रोल करावं लागेल, परिस्थितीवरती नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल. खूप लांब टाकतोय तो, पण आता डबल टाकला तर मग मॅकमिलन कुठे सोडणार आहे. आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर येते. माहिवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. बघत होतो की पहिले 3 चेंडू त्यानं उजव्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात तीनही चेंडू मला वाटतं वाईडच्या लाईनच्या बाहेर होते. एका चेंडूवरती बॅट लागल्यामुळे तिथे तो चेंडू योग्य ठरला गेला आणि त्यामुळं जर असं कंट्रोल हरवलं असेल लाईनवरती तर चेंडू आतमध्ये टाकणं जास्त गरजेचं असतं आणि तेच केलं. मात्र तिथे मॅकमिलननं चांगला फटका खेळलाय. हो, यावेळेस फटका फसला आणि हिमांशूकडून चोख प्रत्युत्तर मिळालेलं आहे षटकाराचं. कारण या अगोदर षटकार आला होता, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. कॉट अँड बोल्ड बाय हिमांशू. फलंदाज मॅकमिलनचा खेळ संपताय. येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. थँक्यू. आपण बघतोय इथे गोलंदाज हिमांशू पाटीलला त्यानं जो बेस ठरवलं होतं की त्याला उजव्याच्या बाहेर चेंडू शरीरापासून लांब टाकायचेत. पहिल्या 3 बॉलवरती तो कंट्रोल हरवला होता, म्हणून एक बॉल त्याने आतमध्ये टाकला, त्यावरती षटकार मिळाला आणि पुन्हा एकदा तो त्याच्या बेसिकवर आला आणि काय चेंडू आपण टाकला. इथे आखूट टप्प्याचा चेंडू होता, उंच उडणाऱ्या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र वरची कट घेतली आणि मॅकमिलन गोविंदला इथे बाद व्हावं लागतंय. चौथा धक्का. हरदीप जडेजा नवीन बॅटर, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. हे तर कोडं उलगडत नाहीये हिमांशू पाटीलचं अजूनही, कारण या षटकातला हा जवळपास तिसरा वाईट बॉल आहे, तो देखील आउटसाइड द ऑफ स्टंप उजव्या त्याच्या बॅटरसाठी. लेग कटर हाताळायचा होता पण प्रयत्न तो फसलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एल्केस्ट्रा राजकोटला धावांची आवश्यकता आहे आणि धावा मोफत मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. 10 रन्स. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सरकले होते ऑफ स्टंपच्या बाहेर. लॉंग ऑन क्लिअर करायचंय, माफ करा, धावसंख्या 11 आहे. हा डॉट बॉल. दोन्ही बॉल प्रचंड कंट्रोल. तुम्ही बघा चेंडू अजूनही जवळपास 8व्या 9व्या स्टंपवरती टाकतोय. त्यानं बिलकुल ती लाईन एक ठरवलेली की मला इथे टाकायचे. लेंथमध्ये व्हेरिएशन सुरू आहे आणि त्याचा परिणाम होतोय. आपण बघतोय इथे हार्दिकला देखील रन्स घेणं कठीण जात आहे. अपील लाऊड आहे बिहाइंड द विकेट, पण यावेळेस पाय चालले नाहीत फलंदाजाचे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, कधी तुम्हाला फॉलो करावं लागतं. रिप्ले मला पाहायला मिळते फॉलो केलं नाही, फक्त शफल झाले होते. त्याचमुळे चॉप करण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे. सुरुवात कशी झाली होती, 3ही चेंडू कंट्रोल हरवला होता तो, मात्र एक षटकार आल्यानंतर तो असा काय पेटून उठलाय. पुढचे चेंडू अप्रतिम. पण ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. बॅटिंग एंडला थ्रो गॅदर होत नाही, पण या 2 धावा मिळत्या. जो आवश्यकता आहे ती आवश्यकता ओळखतात आता फलंदाज अमन आणि हरदीप, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 धावा. एलके स्टार गुजरात. प्ले डगआउट मध्ये आपण आता सध्या आहोत आणि प्ले डगआउट मध्ये उमर खान माझ्याबरोबर आहेत, टीमचे कॅप्टन. उमर भाई, टॉस आपकी टीम हारी थी, बल्लेबाजी करने का न्योता मिला, उसके बावजूद 4 विकेटें जल्दी खोई आपकी टीम ने. तो आपको क्या लगता है, क्या टारगेट यहाँ से होना चाहिए और आप क्या मैसेज दोगे जो बल्लेबाज अब क्रीज पर यहाँ पर नजर आ रहे हैं? ये टॉस बहुत इंपॉर्टेंट था क्योंकि विकेट शॉट थी तो जजमेंट समझ में नहीं आ रहा था, वो उन लोग का एडवांटेज हुआ थोड़ा. अभी ये एक टारगेट मिनिमम 50 तो क्रॉस होनी चाहिए, एटलीस्ट फाइटिंग स्कोर होना मांगता है.
तर बघा 2 षटकं इथे पूर्ण होत आहेत. 13 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये विश्वजितनं अक्षरशः त्रस्त करून टाकलं होतं, उद्ध्वस्त केलं होतं, विस्फोट घडून आणले होते. आणि त्यानंतर हिमांशू पाटीलनं देखील धावा रोखल्या. सातत्यानं एका लाईनवरती गोलंदाजी करत फलंदाजांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ते षटक देखील चांगलं आलेलं आहे. 13 धावा 4 गडी बाद. तिसरं षटक सुरू होणार आहे. हिमांशू आता पुन्हा विश्वजित असेल, पण बॅटची लेमन कट घेऊन शॉर्ट स्टॉप क्लिअर, लॉंग स्टॉप क्लिअर आणि या तिसऱ्या षटकाची सुरुवात भन्नाट होते एलकेस्ट्रा राजकोटची. बॉल सीमारेषा पार, मिळतल्या धावा 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चौकार येतो. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. 4 धावा जरी आलेले असेल तर फटका तेवढा प्रॉमिसिंग नव्हता. आतली कड लागलेले, बॅट बाहेर होती, लाईन हलकासा मिस झाला होता. तिथे क्षेत्ररक्षकांना पोहोचता आलं नाही कारण विश्वजितचा चेंडू आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटर खेळला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे. पहिल्या षटकात जे पाहिलं तेच या षटकात पाहायला मिळते. बंटली बद्रिके टिपतोय झेल आणि विश्वजितच्या खात्यात जाते. विकेट येते ती म्हणजेच योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. आणि त्याचमुळे कदाचित एलिव्हेशन जे अपेक्षित होतं या स्ट्रोकला, या बॉलला देणं, ते एलिव्हेशन जमलं नाही आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये बंटी बद्रिके तैनात होता झेलसाठी. त्यांनी टिपलाय झेल आणि आता निम्मा संघ पेव्हलियन बॉक्समध्ये पोहोचलेला एलकेस्ट्रा राजकोटचा. धावसंख्या आहे फक्त 17. काय बॉलिंग आहे विश्वजितची. खरं तर आज महाशिवरात्री आहे. डीजे हंसकडून इथे भगवान शंकराची महिमा गाणारे गीत आपण ऐकले. भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं होतं ज्यावेळेस पृथ्वी डळमळायला लागली होती. मला वाटतं हे तांडव नाही तर काय आहे. विश्वजितचं तांडव इथे मैदानामध्ये सुरू आहे आणि डाव डळमळीत झालेला आहे इथे एलके स्टार गुजरातचा. 17 धावा 5 गडी बाद. फुल टॉस बॉल. गणेश जाधव भाईंदरचे खेळाडू आहेत आणि या हंगामामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी सिंधुदुर्गात खेळलेला आहे, पुण्यात खेळलेला आहे आणि त्याचमुळे अपेक्षा गणेश जाधवकडून सुद्धा आहे एलके स्टार गुजरात या संघाला की चांगला खेळ मधल्या फळीमध्ये येऊन त्यांचा पाहायला मिळेल. दरम्यान त्यांनी देखील संयमाचा खेळ साध्य करताना एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर हरदीपला आणलं. धावसंख्या 18. 5 गडी बाद. गणेश जाधव, हार्दिक जाडेजा हे 2 फलंदाज 6व्या विकेटसाठी मैदानावरती आहे. अर्धा संघ मात्र 17 धावसंख्येवरती गारद झालेला आहे. 1 धाव 18 धावसंख्या सध्या धावफलकावरती दिसत आहे. त्या षटकामध्ये विश्वजित समोर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेला आहे गणेश आणि पुन्हा एकदा विश्वजित गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 2 फलंदाजांनी फायफर कंप्लीट केलेलं आहे, पण व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत फायफर कुणीच कंप्लीट नाही केलंय आणि आता त्याच उंबरठ्यावर विश्वजित ठाकूर आहे. आतापर्यंत 7 धावा खर्च करत त्याने 4 विकेट्स मिळवलेत. विश्वजित तयार होतं. विकेट हलक्याने बॉलला फक्त ग्लान्स केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेगला सिंगल कंप्लीट होते आणि फलंदाजांना सुद्धा माहिती आहे की या षटकावर कशा पद्धतीने खेळायचं आणि तेच खेळताना हरदीप आणि गणेश यांना पाहतोय. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करतो. धावसंख्या 19. पुन्हा एकदा एकदम डाव्या यष्टीवरती चेंडू होता. फलंदाज बचावात्मक मूडवरती आपल्याला बघायला मिळाला आणि बॅट पॅड एकत्र आणलं जिथे सूर्यकिरण घुसायला सुद्धा जागा ठेवली नव्हती आणि हलकासा फ्लिक करत चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव तिथे. वरती विकेट विश्वजित. अँगलचा वापर विश्वजितला करायचा होता. ऑफस्टमच्या बाहेर बॉलचा टप्पा ठेवला आणि नॅचरली बॉल वाईड लाईनच्या पलीकडून विकेटकीपरच्या हातात सरकला. वाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या पोहोचते 20. इथे खूपच भरकटला इथे विश्वजित आणि एक छोटासा आवाज देखील आला. म्हणजे शेवटच्या क्षणी त्यानं खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि जोरात चेंडू टाकला. तर तिथे थोडासा लाईन भरकटला. बऱ्याच वेळा वेगाच्या प्रेमात तुम्ही पडला की मग असं भरकटल्यासारखं होतं. मात्र दिशा टप्प्यावरती कंट्रोल असेल जे आत्तापर्यंत खूप जबरदस्त सातत्य दाखवलं विश्वजितनं. इथून पुढे तेच आवश्यक आहे.
फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला कामावर लावलाय, पायाच्या साहाय्याने त्याने क्षेत्ररक्षक चांगलं आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय त्याचीच प्रचिती दिली. दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. गणेश जाधव सिच्युएशनला ओळखतोय आणि परिस्थितीला ओळखून खेळलं तर मग परिस्थिती तुमच्या बाजूने जाऊ शकते आणि तेच मैदानात पाहायला मिळतं. एलके स्टार गुजरातच्या वतीनं या दोन फलंदाजांच्या वतीनं एक चांगला धावफलक सजवू शकतील आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न तर जारीच आहेत या दोन फलंदाजांची. चांगली पार्टनरशिप. हरदीप 3 वर, गणेश 3 वर. फोर्स केलाय बॉलला, गॅप मधून बॉलला बाहेर काढलाय. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तेच करताना गणेश जाधव पाहायला मिळतोय. बॉल जातो वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. निश्चित शेवटची विकेट घेण्याचा हव्यास होता मागच्या 3 चेंडूंमध्ये आणि त्यामुळेच त्याने जास्त वेगावरती भर दिला. आपण आहोत आता सध्या प्लेयर डगआउट मध्ये. उमर माझ्याबरोबर आहे टीम के कैप्टन. उमर, 2 ओवर के बाद आपकी परिस्थितियां थोड़ी सी विपरीत नजर आई, उसके बावजूद ये तीसरा ओवर थोड़ा सा बढ़िया गया. गणेश का ये बैकफुट पंच एक्स्ट्रा कवर के जानिब वहां पर एक चौका बटोरा. आपको क्या लगता है यहाँ से क्या टारगेट सेट करना जरूरी होगा बल्लेबाजी करते समय टीम एलके स्टार को? दोनों ये भी अच्छे बैट्समैन है ट्रिकरीज पे. अभी मेरे ख्याल से सिंगल डबल करके अगर 4 ओवर अपना 40 38 36 होएगा, फिर 5 ओवर 55, 6 ओवर 60 अगर ऐसा क्रॉस होता है एटलीस्ट एक फाइटिंग, क्योंकि बॉलिंग लाइनअप है अच्छा है, बैकअप क्योंकि एंड से इजी नहीं है मारना, तो 3 ओवर डिफिकल्ट वो लोग को ही पड़ने वाला है. बस एक टारगेट सेट होना चाहिए अच्छा. एक मैसेज अगर देना है आपको दोनों बल्लेबाजों को तो क्या दोगे आप? यही कि अभी 2 ओवर ऐसी जाने दो, चार्ज मत करो, कम से कम 8-9 बॉल ऐसी सिंगल डबल खेलो, उसके बाद में लास्ट 8 बॉल अगर चार्ज करते तो अच्छा रहेगा. आपको लगता है यहाँ से 55-60 के करीब आपकी टीम जाएगी? अगर हम लोग 60 क्रॉस करेंगे तो हम लोग ये मैच निकाल लेंगे. हा होता उमर खान प्लेयर डगआउट इंटरव्ह्यू मध्ये. बरोबर आमच्या बरोबर हा कॅप्टन जोडला गेला होता आणि नक्कीच त्याने सांगितलं 55-60च्या आसपास जर आम्ही टार्गेट सेट केलं तर नक्कीच आमचाही संघ पलटवार करणार आहे या मॅच मध्ये. आणि याच नोटवर आता परत एक वेळा जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. आपण उमर खान यांना ऐकलं. मनीष माझ्या समवेत जोडलेले आहेत. मनीष, ज्यावेळेस आपण बघतोय की उमर खानने एक सल्ला दिला आतमध्ये खेळाडूंना की अजून 7-8 बॉल तुम्ही छानपैकी खेळा, व्यवस्थित खेळपट्टीवरती उभे राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही अटॅकला जा. खरं तर हे सगळ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा त्यांना समजू शकतं. त्यांचे काय स्ट्रॅटेजी असू शकते इथे पुढे त्याच्या अगेन्स्ट? 100% मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील या सर्व चर्चेला ऐकत असेल आणि त्यानंतर त्यांच्या देखील प्लॅन्समध्ये कदाचित चेंज होऊ शकतील. पण आपला हा जो भाग आहे प्लेयर डगआउट चर्चेचा तो आपण प्रत्येक इनिंगमध्ये करतोय, त्याच्यामुळे सर्वांना आता नक्कीच ते कळते की तुम्हाला कसं खेळायचं आणि का खेळायचं आहे. आणि खरं तर उमरने चांगलाच उल्लेख केला की 60 धावा जर त्यांनी बनवल्या, त्यांच्याकडे चांगली बॉलिंग साईड आहे, त्याचमुळे चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, त्यांना देखील सामना जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल. त्याचमुळे पाहूया 60च्या अलीकडे 60च्या पलीकडे स्कोर कुठे जातो एलके स्टार राजकोट या संघाचा. निश्चित स्ट्रॅटेजी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि विशेषतः आपल्याला एलके स्टार गुजरातचा एक माइंडसेट लक्षात आलेला आहे की त्यांना माहिती आहे की आता आपण कमी धावसंख्येवरती राहणार आहोत, मोठा स्कोर मिळणार नाही या सामन्यामध्ये आणि तो डिफेंड करायचा आपल्याला. त्यांच्या मनाची तयारी पहिला डाव अर्ध्यावरती आले असताना झालेली आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे की तुमची मानसिक तयारी आहे लो स्कोर डिफेंड करण्याची. आणि मला वाटतं त्यामुळे या मॅचमध्ये जरी कमी धावसंख्येवरती असेल तरी ती रंगणार. इथे पहा चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर आणि अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न इथे फसलेला आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय हिमांशू पाटील. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू झालेले. तिसऱ्या षटकामध्ये आपण हिमांशूला बघितलं होतं, अत्यंत गोलंदाजी सुरेख टाकली होती. इथे पुन्हा एकदा तोच आहे. लेंथ बॉल, हलकासा फ्लिक, समांतर फटका मिड विकेटला. 1 धाव प्राप्त होईल आणि एलके स्टार गुजरात राजकोट 27 धावा 5 गडी बाद. आणि नरेश म्हणतात ना कधी कधी की चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी थोडा वेळ घेतलेलं कधी कधी योग्य ठरतं आणि त्याचमुळे उमरता देखील तोच सल्ला आहे की थोडा आपण डिफेन्सिव्ह खेळलो, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल शेवटच्या टप्प्यावर मोठे फटके शोधण्यासाठी तेव्हा तो तुम्हाला नक्कीच युटिलाइज करावा लागेल. आणि खेळपट्टीवर जितक्या वेळ तुम्ही थांबता धावा आपोआप बनतात, हे देखील क्रिकेटचं परिसूत्र आहे. आणि पाहूया ही पार्टनरशिप कुठवर जाऊन पोहोचते. एलके स्टारची धावसंख्या 27 5 गडी बाद. गणेश हो अपील आहे तिथे
मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाहीये. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेरचा आणि फ्लिकचा प्रयत्न केला होता. इथून चेंडू फ्लिक करताना आपण पाहतो की बॅटचं तोंड पूर्ण बंद होतं आणि मग त्यामुळं तुम्हाला टायमिंग मिळालं नाही तर धोका होण्याची शक्यताही जास्त असते. विश्वजित सुद्धा आपल्याच स्ट्रॅटेजीवर अंमल करतोय. त्यांनी काय केलंय तर हिमांशूला कंटिन्यू केलेलं आहे. बघा अगदी पायांवर बॉल आदळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज हिमांशू पाटीलने. हलकासा बॉल टर्न होतोय ऑफ स्टंपच्या बाहेरून, चौथ्या स्टंपवर विकेटकीपरच्या दिशेनं झिपावतोय. डॉट बॉल. यास इथे ती चूक आहे मगाच्या चेंडूवरती केलेली आणि तिथे कॅच होईल. हिमांशूला दुसरा यश. तर इथे गणेश जाधव 6वा फलंदाज पवेलियनच्या दिशेने जाईल. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. म्हणजेच गणेश जाधव सुद्धा झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले. ऑन साईडला त्यांना खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची टॉपेज घेऊन ते झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत आणि ज्या विकेटचा शोध घ्यायचा होता तो विकेटचा शोध हिमांशू यांनी घेतलेला आहे. हिमांशू सुद्धा इकॉनॉमिकल राहिलेत आतापर्यंत. 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले. सचिन परमार हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. शुभम पाटीलने तो मागचा झेल टिपला होता आणि त्याचमुळे आता मैदान जिंकण्यासाठी तुम्हाला चुका करून चालणार नाही तर तुमचा स्वाभिमान टिकवून खेळ करावा लागेल. प्रेक्षक तुम्हाला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि तुमचं एक प्रस्थ आहे एल के स्टार राजकोटचं. तर ते प्रस्थ टिकवण्यासाठी अस्वस्थ होऊन चालणार नाहीये. तुमचा जो संघाचा खेळ आहे तोच या स्पर्धेत खेळावा लागेल आणि अजूनही त्यासाठी बराच अवधी बाकी आहे. पाहूया चांगल्या स्थितीत पोहोचते का एल के स्टार. विश्वजित आणि हिमांशू या दोघांनी अक्षरशः आज आग ओकलेली आहे या मैदानामध्ये. वेगवान चेंडू टाकत फलंदाजांना हैराण केले. यावेळेस समोर होता बॅटचा फेस ओपन केला होता मात्र कड बाहेरची घेतली आणि 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. 28-6 गडी बाद एल के स्टार राजकोट गुजरात. 60चा उल्लेख उमरने केला होता. मग यावेळेस फॉरवर्ड प्लेसमेंट होती पण बॅटच्या आउटसाइड एज घेऊन सर्कलच्या पलीकडे पोहोचला. हरदीप अजूनही मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रेट त्यांचा कमी आहे. हार्दिकसाठी चेंडू. इथे गॅप मिळाला हार्दिकला. पहिला चेंडू असेल की जो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग युवराज सिंग गॅलरीमध्ये. अर्थात पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. 6 असणार आहे. एक अत्यंत देखना फटका मिळतायत. 6 धावा. माय हेवन षटकार. मच नीडेड सिक्सर फॉर टीम एल के स्टार राजकोट. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला आणि हरदीपने खूप चांगला षटकार खेचलेला आहे. खरं तर हे गॅप शोधणं गरजेचं होऊन बसलेलं आहे आणि त्याचमुळे बिहाइंड विकेट देखील धावा बनवू शकतात. त्याचंच प्रमाण मैदानाच्या आतमध्ये हरदीप जडेजाने दिलं. थोडं स्ट्रगल त्याचा आपण पाहत होतो. जसा मी उल्लेख केला होता की स्ट्राईक रेट त्यांचा कमी आहे. 6 चेंडूमध्ये त्याने 4 धावा बनवल्या होत्या पण स्ट्राईक रेट आता 100च्या पलीकडे पोहोचलेला आहे. या षटकारामध्ये तो 10वर पोहोचतोय आणि एल के स्टार हा संघ पोहोचतोय 34वर. 34 धावा 6 गडी बाद 4 षटकाचा खेळ संपला. म्हणजे आता स्थिती कुठेतरी चांगली होते, सुधारते. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. एक शॉट बॅटच्या मध्यावरती येतो ही खूप चांगली गोष्ट असते कारण कॉन्फिडन्स मिळतो. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एखादी चांगली गोष्ट घडणं गरजेचं असतं आणि हार्दिक जडेजाच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत. एक फटका त्याच्या बॅटमधून आलेला. अजून 2 षटके म्हणजे भरपूर क्रिकेट आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. ही टेनिस क्रिकेटची मॅच आहे. 12 चेंडू भरपूर होतात. त्यामुळं मगाशीच उमर खाननं जे टार्गेट सेट केलं होतं मला वाटतं त्याच्या दिशेने जायला आता फारशी अडचण येणार नाही आहे. 34 धावा फलकावरती आलेल्या आहेत आणि 12 चेंडू अजून शिल्लक आहे. अडचण एकच आहे की विकेट टिकत नाहीयेत, पार्टनरशिप बनत नाही. ती एक अडचण आहे एल के स्टार या संघाची. बाकी फलंदाजांमध्ये खरंच चांगलाच खेळ आहे पण तो खेळ दिसत नाहीये. फक्त कागदोपत्री दिसतोय, मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. ऑल इंडिया ओपन मध्ये आपण पाहतो की संघांची स्ट्रेंथ अगदी 9व्या-10व्या क्रमांकावरती असते. इथे चांगले बॅटर्स असतात. यस इथे चेंडू लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर. निर्धाव जाणार आहे. धाव येणार नाही. गोलंदाजीमध्ये पहिल्यांदाच बदल होतोय जो स्पेल दोघांचा होता. एका बाजूला विश्वजित दुसऱ्या बाजूला हिमांशू.
तर इथे आता पहिल्यांदाच बदल झालाय आणि आपण बघतोय की गोलंदाजी मार्क वरती साहिल लोंगले येतोय आणि चांगला चेंडू आलाय, चांगली लेंथ मिळाली त्याला तिथे आणि लाईन देखील अप्रतिम होती. कर्जत उंब्रोलीचा हा खेळाडू सातत्यानं तिथेच एका चेंडूची पाठोपाठ शानदार चेंडू. तीच लाईन अँड लेंथ मेंटेन केलेली आहे साहिलने, जी लाईन अँड लेंथ विश्वजितची आपण पहिल्या 2 षटकात पाहिली होती आणि त्याच एंड आपण चांगली गोलंदाजी या 5व्या षटकामध्ये साहिल लोंगलेची पाहतोय. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील साहिल उमरोळी या संघाकडून खेळलेले, त्याचमुळे या खेळपट्टीचा या मैदानाचा अनुभव साहिलकडे आहे. यस, पुन्हा तिथेच त्याच लेंथ वरती धावबाची संधी. हो हे क्या किया, चेंडू हातातून लवकर सुटला खरं तर, आणि अतिघाईमध्ये या गोष्टी होत असतात. अतिघाई संकटात नाही असं म्हणतो आपण, इथे संकट नाही आलं, मात्र एक चान्स घालवलेला आहे, गमावलेला आहे इथे साहिलनं. 35 धावा 6 गडी बाद. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि मला असं वाटते नरेश सर 9 चेंडूंपैकी 4 चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेले तर एक स्थिती चांगली म्हणू शकतो पहिल्या डावामध्ये एल के स्टार राजकोट या संघाची, पण तसा स्कोप फलंदाज देत नाही आहेत. कारण आपण पिचिंग झोन पाहिला साहिलचा तर ब्लॉक हॉल डिलिव्हरीज खूप चांगले हाताळत आहेत. एक चेंडू इथे थोडासा मागे आपटला, मात्र हवेमध्ये उंच आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. अगोदरचे चेंडू लेंथ होते, इथे थोडा शॉर्ट ऑफ लेंथ, त्याचा भरपूर फायदा इथे मिळणार आहे आणि आपण बघतोय इथे योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. दादा डीजे हंश, एक आशा होती धावसंख्येला वेग देण्याची, ती आशा सुद्धा आता लोप पावलेली आहे. हरदीप जडेजा ज्यांच्या वतीने एक षटकार या अगोदर आपण पाहिला होता ते सुद्धा बाद झालेले आहेत. तो मी उल्लेख केला होता की विकेट राहत नाहीयेत, विकेट टिकत नाहीयेत. फलंदाजांकडे तो खेळ आहे जे या मैदानावर आपला खेळ देऊ शकतात, पण गोलंदाज ती संधी देत नाहीयेत. त्याचमुळे अडचणी वाढलेल्या आहेत एल के स्टार राजकोटचा. आणि क्रिकेटचा खेळ हा अडचणींची शर्यत आहे आणि त्याचमुळे त्या अडचणींची शर्यत तुम्हाला पार करत करत पुढे जावं लागतं. जरूर, अतिशय छान उल्लेख केला मनीष तुम्ही, कारण आपण बघतो की खेळपट्टी धावांचं पीक येण्यासाठी पाट आहे, म्हणजे ही सुपीक शेती धावांसाठी, पण गोलंदाजाने खत पाणी घातलं तर, आणि त्यानं रसद बंद केलेली आहे, खत देत नाही, पाणी देत नाही, त्यामुळे धावा येत नाहीत. या हेलिकॉप्टर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मागे आहे. 1 धाव इथून प्राप्त होऊ शकते आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. षटक क्रमांक 5 सुरू असताना 35 धावा 36 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. लेन बॉल होता, मिड ऑफ नाही आणि त्याचमुळे फक्त हलक्याताने बॉलला चिप केलेलं आहे. एक सिंगल कंप्लीट झाली, 5 चेंडूचा खेळ संपला. साहिल लोंगलेचं हे षटक आतापर्यंत फक्त 2 धावांचं आणि 1 विकेटचं राहिलेलं आहे आणि अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे. त्याचमुळे पर्याय विश्वजितने खूप चांगले वापरलेले आहेत या पहिल्या डावात. यस, इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. अलीकडे आपण पाहतो स्लिपिंग स्लाइस देखील बघायला मिळतात. अगदी झोपून खेळाडू फटकेबाजी करतायत आणि तेवढी ॲबिलिटी, तेवढी क्षमता मिळवलेली आहे खेळाडूंनी. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल आणि साहिलचं हे षटक अप्रतिम राहिलं. 3 धावा या षटकामधून, 1 विकेट देखील काढली साहिलनं आणि स्लॉग ओव्हर्समध्ये आपण मोठ्या धावा बघत होतो त्या मात्र दिवा स्वप्न राहिलेलं आहे. एल के स्टार गुजरात 37 धावा 7 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गोलंदाज म्हणजे 5 षटकं 3 गोलंदाज वापरलेले आहेत. अजून एक नवीन गोलंदाज वापरावा लागेल कारण 2-2 षटकं संपलेले आहेत. विश्वजीची 2 संपली आणि हिमांशूची 2 संपली, साहिलचं 1 संपलं आणि आता अमरीशला बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे. मुंब्राचे हे गोलंदाज मुंब्रा संघासाठी ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतात आणि रफ्तार आहे यांच्याकडे, वेग आहे, भन्नाट वेगाने चेंडू हातात. स्क्रीनवर आपण पाहतोय मुख्य मंचावर बसलेले आमचे सर्व सन्माननीय पाहुणे, आयोजन कमिटी, सातत्यानं चांगलं क्रिकेट देण्यासाठी समर्पण या सर्व मंडळींचं राहिलेलं आहे. त्याचमुळे 21व्या पर्वात आपण पोहोचलेलो आहोत आणि पाहतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, जी स्पर्धा खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं राहिलेलं आहे. प्रत्येक खेळाडू स्वतःला इकडे अधोरेखित करतोय, स्वतःच्या खेळाची जाहिरात करतोय.
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई सातत्याने या स्पर्धेला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न करतायत. ही स्पर्धा सपोर्टेड बाय मुक्ता आणि योगीराज डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय माय हेवन, को पॉवर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सॅनेट, असोसिएट बाय डॉटमंट लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड अँड .9 आणि इव्हेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. 6वं षटक इथे आता सुरू होणार आहे. 37 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आणि शेवटचे 3 फलंदाज शिल्लक. हो उजव्याच्या बाहेर आहे, खूपच बाहेर भरकटलेला हा गोलंदाज. इथे वाईड येणार आहे. एक अतिरिक्त धाव 38 वरती 7. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आता 60चा उल्लेख केला होता उमरने आणि आता 50 जरी झाल्या तर देखील एक चांगली फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो या स्थितीमध्ये, या पहिल्या डावामध्ये. आणि पाहूया त्या ठिकाणी देखील ती मजल जाते का, कारण आतापर्यंत 7 फलंदाज बाद झाले आहेत एल के स्टारचे. धावसंख्या 38 आहे. सचिन 3 वर खेळतात, प्रदीप 1 वर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अमरेश. अजूनही षटकाची सुरुवात होत नाहीये. यस, इथे लेंथ बॉल होता आणि स्क्वेअर ड्राईव्ह खेळला. अगदी सरळ बॅटनं आपण गांगुलीला अशा प्रकारचे फटके खेळताना बघितलेले आहेत. आणि आज इथं सचिन परमार एक सुंदर फटके खेळताना बघायला मिळतं. मनीष, एक गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. इनिंगमध्ये आत्तापर्यंत 40 धावा आहेत, मात्र 5 धावा या वाईडच्या माध्यमातून एक्स्ट्राज आहेत. ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण या जर 5 नसत्या तर अजून धावफलक कमी पाहायला मिळाला असता. उजव्याच्या बाहेर आणि इथे वाईड आहे. अजून एक वाईड, ज्याची आपण आत्ताच चर्चा करत होतो की 5 होत्या, आता तिथे एक भर पडेल 6 आहेत. म्हणजे उल्लेख आपण केला आणि तो उल्लेख थोडासा आता वाढवावा लागेल. 5च्या जागी आता 6 एक्स्ट्राज या डावामध्ये आपण पाहतो. यस, रेफरल. यस, व्हाईट बॉलसाठी आता रेफरल आलेला आहे फिल्डिंग टीमकडून. आपण येतोय चला, व्हाईट बॉल. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एका धावेच्या मदतीनं 38 धावा, 38 रन्स. रेफरल घेण्यापाठीमागचा उद्देश असाच आहे की आता आपल्याकडे शिल्लक आहे, तर तो शिल्लक ठेवून काय उपयोग नाही, मग एखाद्या वेळेस तो घेऊन टाकायचा. मात्र इथे रेफरल कॅन्सल केलेला आहे, तो मागे घेतलेला आहे आणि सामना तसाच पुढे सुरू राहील. 41 धावा, माफ करा, 41 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता आणि पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे. आपण लक्षात घेऊ एक गोष्ट, शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फुल टॉस होता, तो थोडासा कमी गतीने आलेला होता आणि तरी मोठा फटका खेळण्याच्या ऐवजी 2 धावा पुश करून घेण्यात धन्यता मांडलेली फलंदाजांनी. काय असेल या पाठीमागचं कारण? बघा, उमर सांगत असेल मैदानाच्या आतमध्ये सचिन परमारला की तू जोरदार मार, पण सचिन सांगतो मैदानाच्या आतमध्ये मी आहे जबाबदार, त्याचमुळे सिंगल डबलच्या सहाय्याने मी माझ्या संघाचा धावफलक पुढे नेईन. आणि तेच करताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक डबल्स त्यांच्या वतीनं मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 43. इथे पुन्हा एकदा सुंदर ऑन ड्राईव्ह आपण बघतोय. जमिनीच्या समांतर डीप लॉंग ऑन वरून 1 धाव आरामात पूर्ण करतील आणि पुढे पोहोचेल 44. लॉस ऑफ 7. एकही बॉल डॉट जाता कामा नये. दोन्ही फलंदाजांच्या मनात तेच चाललेलं आहे. त्याचमुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळत आहेत. खऱ्या अर्थाने जे पहिल्या षटकापासून करायचं होतं एल के स्टारला, ते शेवटच्या षटकात हे टेल एंडर्स करतायत. धावसंख्येचा वेग वाढवत आहेत. धावसंख्या 44. उशिरानं काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. मात्र हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर कहावत आहे, चिडिया चुप गई खेत. असंच काहीतरी चित्र आहे. अजूनही 3 चेंडू मला वाटतं इथे रेफरल होईल आता. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडून हा रेफरल इथे डिसिजन चॅलेंज केला जातो. DRS त्याने त्यांचा घेतलेला आहे. त्याचा निर्णय आपल्याला तिसऱ्या पंचांकडून समजेलच. मात्र प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या क्रीडा स्पर्धेला पाहतात आणि प्रेक्षकांसाठी बक्षीस सुद्धा आहे. ऑडियन्स कॅशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीनं. आणि आज मला असं वाटतं की प्रेक्षक मोठ्या संख्येनं येतील, बक्षिसं जिंकतील आणि खरंच या स्पर्धेची शोभा वाढवतील. जवळपास 14 प्रेक्षक स्टँड बनवलेले आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. प्रेक्षकांना केंद्रबिंदू समजत या स्पर्धेमध्ये नेहमीच प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट कसं दाखवता येईल त्यासाठी प्रयत्न करत राहतात जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. तसेच ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील नेहमीच क्रिकेटसाठी समर्पण आणि क्रिकेटसाठी प्रेम आपण पाहिलेलं आहे. निश्चित मनीष सर, चांगला उल्लेख केला तुम्ही. विनोददादा पाटील यांचं क्रिकेट प्रति एवढं मोठं योगदान आहे. आज जे देशातलं क्रिकेट आपल्याला दिसतंय ना, तर त्या पाठीमागं कुठेतरी सुरुवात विनोददादांनी केलेली असं मी म्हणेल. कारण मी या परिसरामध्ये ज्यावेळेस 2015ला पहिल्यांदा आलो, इतकी अभूतपूर्व शिस्त जी कुठेच नव्हती.
आणि त्यावेळेस मिल्खा सिंग यांचं एक वाक्य मी 15 सालीच या स्पर्धेच्या निमित्तानं बोललो होतो की ते म्हणायचे की इतर खेळांमध्ये शिस्त नाही, क्रिकेटमध्ये आहे, म्हणून क्रिकेटला प्रसिद्धी मिळते आणि ती शिस्त टेनिस क्रिकेटमध्ये आदरणीय विनोददादा पाटील यांनी आणली आणि आज तुम्ही बघताय टेनिस क्रिकेट कुठं पोहोचलेलं आहे. तर याची सुरुवात जी आहे ती कुठंतरी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून मी याबद्दल विनोददादांच्या कामगिरीचं, त्यांच्या कौशल्याचं कौतुक करेन. आपण 2015 पासूनचा उल्लेख केला, पण आपण मागच्या 20 पर्वांचा जर आढावा घेतला तर तेव्हापासून ही शिस्त जोपासली गेलेली आहे आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटला सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं, 40+ क्रिकेटला प्रोत्साहन दिलं जातं, व्यावसायिक गटातील क्रिकेटपटूंना देखील या मैदानावर खेळण्याची संधी मिळते. तसेच कल्याण डोंबिवलीच्या बाहेरचे देखील ग्रामीण संघ जे आहेत त्यांना सुद्धा खेळण्याची मुभा मिळते. त्याचमुळे प्रत्येक परिसरातील क्रिकेटपटूंना कसा या व्यासपीठाचा फायदा मिळेल त्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आयोजक. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट मला जरूर या मैदानामध्ये दरवर्षी बघायला मिळते, ज्यावेळेस ग्रामीण खेळाडू खेळत असतात, एखाद्या खेळाडूनं चांगला खेळ केला या काही मैदानामध्ये, त्याचा संघ भले हरला असेल किंवा जिंकला असेल, प्रत्येक वेळेस विनोददादांनी त्या खेळाडूला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे. किंवा एखाद्या खेळाडूकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला देखील त्यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवलेला आहे. तर असं नेतृत्व खूप कमी वेळा आपल्याला बघायला मिळतं आणि ते गुण निश्चित प्रकारे विनोददादांच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला दिसतात. निर्णय प्रलंबित आहे. आपण 70 स्पोर्ट्सच्या PCR रूममध्ये आहोत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगल्सने या घटनेला स्लो मोशनमध्ये पाहिलं जात आहे. ओरिजिनल डिसिजन फेअर आहे, पण त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे. व्हाईट बॉलसाठी ती अपील केलेली आहे. पाहूया ती अपील फेटाळली जाते की स्वीकारली जाते. अंपायर्सचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. आपला एखादा घाईनं घेतलेला निर्णय एखाद्या संघासाठी अन्यायकारक ठरू शकतो आणि त्यामुळे ते वेळ घेत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. फेअर डिलिव्हरी, अखेर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय आणि स्क्रीनवरती देखील ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. रिव्हर्स जरी एखादा फलंदाज खेळत असेल तरी रीच टू दी बॉल हा नियम आपण आहे आणि चेंडू कुठे पडलेला आहे त्यासाठी काही लाईन्स आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत आणि लाईन्सच्या आतमध्ये चेंडू असेल तर मला वाटतं तो चांगला आहे आणि पंचांनी तोच निर्णय आपल्यापर्यंत दिलेला आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. फुल टॉस बॉल, फ्लिकचा प्रयत्न, आकाशामध्ये चेंडू आणि स्लिप मध्ये घेतलेला झेल, फलंदाज होईल बाद. फुल टॉस बॉल, योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट येते. धन्यवाद. या ठिकाणी DJ हंश आपण तुम्हाला देखील संधी देऊया. पण बघा आपण रिप्लेमध्ये पाहतोय की फुल टॉस बॉल जेव्हा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये मिळतोय आणि तुम्ही फुल टॉस बॉलचा फायदा उचलत नाहीये तर मला असं वाटते हा गुन्हा असेल. सरळ बॅटनी ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळं स्टॉपेज लागलेलं आपण बघू शकतो. चेंडू डाव्या गुडघ्याच्या एकदम खाली आहे आणि तिथून फ्लिकचा प्रयत्न होता. चेंडूच्या गतीचा वापर करायचा होता, मात्र तिथे प्रयत्न फसलाय आणि अजून एक फलंदाज LK स्टार राजकोटनं गमावलाय. 8 गडी बाद झालेले आहेत 44 या धावसंख्येवरती आणि अजूनही काही चेंडू, अर्थातच शेवटचा चेंडू अमरेशच्या या षटकामध्ये आहे, मात्र 2 वाईड जरूर आलेले, थोडंसं लांबलेलं षटक आहे. पूर्ण होईल या चेंडू बरोबर, पण 2 फलंदाज अजून बाद व्हायचे बाकी आहेत. सचिन परमार एका बाजूनं खंबीरपणे उभा आहे. बराच वेळ 8 चेंडू त्यानं फेस केलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सचिन परमारला आपण बघणार आहोत. 8 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि आता फलंदाज बिलाल शेख उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे चेंडू ठरेल योग्य आणि याच बरोबर डावाची होईल सांगता. 44 LK स्टार गुजरात लॉस ऑफ 8 विकेट, 8 गडी बाद 44 विजयासाठी 45 धावांचं आव्हान परी 11 संघासमोर. या ठिकाणी बघा सर्व काही मनासारखं घडलेलं आहे परी 11 संघाच्या बाजूने आणि त्याचमुळे आता नक्कीच पुढच्या डावामध्ये देखील तीच चुरस पाहायला मिळेल का त्यासाठी प्रेक्षक सुद्धा वाट पाहतात पुढच्या डावाची. पण आता आपण पुढच्या डावाकडे वळणार आहोत. समालोचन कक्षामध्ये बदल करणार आहोत. पण समालोचन कक्षामध्ये पुन्हा आपण आवाज ऐकणार आहोत. मिस्टर IPL कुणाल दाते सर आणि सोबत असलेला पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम समालोचक सलीम शेख सर पुढील डावामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. पहिल्या डावापुरती इतकंच. आपण बॉलिंग अनालिसिस पाहतोय. अमरीश यादवचा 1 षटक, 7 धावा खर्च केले त्यांनी. हिमांशू पाटील यांनी
लास्ट बॅटर जो होता बिलाल, आपण कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गेला नाहीत, त्याचमुळे आपल्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. याची देखील दखल आपण घ्यायची आहे. तर आता रिवाइज्ड स्कोर आहे ते देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. चला, 44 धावा पूर्ण झाल्या, 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पहिल्या षटकानंतर त्या पेनल्टीच्या धावा समोरील संघाकडे ऍड केल्या जातील. धन्यवाद करूया समालोचन कक्षामध्ये बदल. ऐकूया आवाज कृणाल ताते सरांचा, सोबत असेल सलीम शेख सर. तर या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि युट्यूबला जे व्ह्यूअर्स पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी, जो संघ LK स्टार राजकोट गुजरात आहे त्या टीमला 2 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे. त्याचं कारण आहे, त्यांचा जो बॅटर होता बिलाल, तो कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गेला नाही, त्याच्यामुळे त्या 2 धावांची पेनल्टी त्या टीमवर देण्यात आली आहे. आणि आपण पहिला सामना सुरू होण्याच्या अगोदर प्रत्येकाला माहिती दिली आहे, ग्राउंडच्या आतमध्ये जाईपर्यंत तुम्हाला कॅप घालून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. मग जर तुम्हाला ती कॅप नाही जमली तर तुम्ही अंपायरकडे देऊ शकता. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला, कॅप, ट्रॅक, टी शर्ट आणि शूज परिधान करणं गरजेचं आहे. ग्राउंडच्या आतमध्ये जाणारा प्रत्येक खेळाडू कॅप, ट्रॅक, टी शर्ट, शूज मध्येच आतमध्ये गेला पाहिजे. ही क्रीडानगरी ड्रोन व्ह्यू त्या क्रीडानगरीचा तुमच्या समोर दाखवला जातोय. आणि मित्रांनो, आता 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्हाला ड्रॉची कुपन दिली जाणार आहेत. आणि आमचे कार्यकर्ते जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या वतीने 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत हे कुपन्स तुम्हाला वाटले जाणार आहेत. आणि बरोबर आज एक ड्रॉ केला जाणार आहे, त्याच्यामध्ये एक कूलर आणि एक सायकल भाग्यवान प्रेक्षकांना आज दिली जाणार आहे. त्याच्यामुळे आज देखील मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा. आता 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत 2 तास कुपनचं वाटप केलं जाणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने. आणि आज 2 ड्रॉ केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये एक कूलर आणि एक सायकल याच्यासाठी ड्रॉ केला जाईल. 1 आणि 2 तारखेला आपण या स्पर्धेमध्ये एक बाईक आणि उरलेले पारितोषिक देणार आहोत. प्रत्येक दिवशी येणाऱ्या 1 मार्चला आणि त्याचबरोबर 2 मार्चला तुम्हाला एक बाईक जिंकण्याची संधी आहे. परी 11 या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. चंदन भगत आणि योगेश भगत यांचा हा संघ आहे. परी 11 डोंबिवली मैदानामध्ये ते उतरत आहेत. LK स्टार लखनभाई सोनैया यांचा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट झालाय, धावा करायचे आहेत 45. 1 ओव्हर नंतर पेनल्टीचे लागलेले 2 रन हे ऍड केले जातील. पहिलं षटक संपल्यानंतर टीम LK स्टार राजकोटच्या विरोधात खेळणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये म्हणजेच परी 11च्या खात्यामध्ये पहिलं षटक संपल्यानंतर 2 धावा ऐड केल्या जाणार आहेत. धन्यवाद. चले मैदान के अंदर चलते हैं तो 45 रन का टारगेट, 36 गेंदें, लक्ष्य बहुत छोटा था. लेकिन कहते हैं ना क्रिकेट के मैदान में कोई लक्ष्य छोटा होता नहीं है, कोई लक्ष्य बड़ा होता नहीं है, क्योंकि आखिरी गेंद जब तक होती नहीं है तब तक कहानी में ट्विस्ट बाकी रहता है. और क्रिकेट का मैदान इसको हर वक्त गवाह है और शायद ये हुआ है. आप अब देखिए तो बहुत बड़ी टूर्नामेंट टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप आप देख रहे हैं यहाँ पर स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक 2025 की कहानी. एक तरफ परी 11, दूसरी तरफ देखिए तो LK स्टार राजकोट की कहानी. ये दोनों तगड़ी टीम है, लेकिन गेंदबाजों ने अच्छा काम किया है. बल्लेबाजी मार पे बंटी बद्री के और विकी मुंबई करी है दोनों जोड़ी बीच मैदान में, और गेंदबाजी में बिलाल आए हैं पहली गेंद के लिए.
जबरदस्त फील्डिंग भी सेटअप अच्छा है। फ्लाई स्लिप एक खिलाड़ी है, गली में पॉइंट में मिड ऑफ सीधा रखा है, मिड ऑन के क्षेत्र में एक खिलाड़ी है और मिड विकेट के क्षेत्र में एक खिलाड़ी, डिप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में एक खिलाड़ी, आपने 2 खिलाड़ी बाहर रखे। पहली गेंद, वो पहली गेंद काफी बाहर गेंद है, वो कहते हैं कि आपके खाते में रन बहुत कम है, और पहली गेंद काफी बाहर ये गेंद डाली है, अतिरिक्त रनों के साथ में ये सेट हुआ है, टारगेट की शुरुआत हुई है 1 रन। वाईट बॉलचा निर्णय आलाय, अतिरिक्त धाव येते आणि जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न बिलाल कडून भरपूर बाहेर टाकला, त्या ट्रॅम्प लाईनच्या देखील भरपूर दूर इथे डिलिव्हर केला आणि एकदम जाऊ दिला हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। एक्स्ट्रा रनने खातं उघडले परी 11 डोंबिवलीचं। थोड़ा सा उड़ता हुआ गेंद था, थोड़ा सा हल्का हाथों में खेला वहां पर पॉइंट क्षेत्र में, लेकिन अच्छा थ्रो वहां पर आया नहीं है और भागे के रन, रिस्की रन लिया है, लेकिन साहसी यहाँ पर मैं कहूंगा रन एक जोड़ता हुआ यहाँ पर बल्ले के साथ में 2 रन लगे बोर्ड के ऊपर। साहसाचा महासंग्राम आहे, तर इथे साहस दाखवणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये आणि थोडीशी जोखीम होती या धावेमध्ये। 1 धाव इथे मिळताना दिसते। टार्गेट आहे या मॅच मध्ये 45 धावांचं परी 11 डोंबिवलीच्या समोर। LK स्टार राजकोटच्या विरुद्ध खेळत असताना धावा थोड्याशा कमी केल्या। तुमर सांगत होता 50-55 जरी झाल्या तर चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु तिथपर्यंत संघ पोहोचला नाहीये। परंतु मी म्हणेन कोणतंच लक्ष विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला देखील थोडासा संघर्ष दाखवावा लागेल या मॅच मध्ये। बिलाल राउंड विकेट। हो, ये अंदर आती हुई गेंद तो शायद यहाँ पर बना है काम, और ये आता हुआ पहला झटका। विकी मुंबईकर बॅटची कडा घेतली, फाईन लेगला हा झेल इथे टिपण्यात आला आणि ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट। पहा बरोबर पायावरून वळवण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग तैनात होता, चांगला झेल टिपला आणि दिवाळे गावचा विकी मुंबईकर आता इथे आउट होतोय। पहिला धक्का बसलाय टीमला, मोठी विकेट आहे परी 11 या टीमची। विकी मुंबईकर बॅक टू द पॅव्हिलियन। बड़ी विकेट यहाँ पर आती हुई, विकेट को जाना पड़ा, बिलाल सफलता मिलती हुई, लेकिन यही है कम स्कोर में अगर आप विकेट लेंगे बहुत जल्दी 2-3 अगर झटके देंगे तो फिर से बार मैच हाफ के लिए भी खुल जाएगी। लेकिन बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान में विशाल आए हैं, घनसोली नगरी से बिलोंग करने वाले। आप देखिए तो विशाल, नाम विशाल है, लेकिन कहते हैं ना कि विशाल स्कोर का पीछा नहीं करना, लेकिन कहते हैं ना रन बॉल वाला मुकाबला, यहाँ पर आपको विकेट सेव करके अच्छी बल्लेबाजी यहाँ पर सेट करना है। पर 11 के आप देखिए विशाल, गेंदबाजी में बिलाल, फ्लाई स्लिप, गली, पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, इस साथ से फील्डिंग बिलाल ने सेटअप की है। और फिर से बाहर उठता हुआ गेंद निकल गई है गली के ऊपर से, थर्ड मैन नहीं है, मिला मौका, जनाब ने जड़ दिया चौका। ये आता हुआ मुक्ता ब्रांडेड चौका 4 रन। विशालच्या मॅन फ्रॉम घनसोली चौकार आलाय त्याच्या बॅट मधून आणि कीर्तिनिधी हसुराम ठाकूर जे सरपंच आहेत दिगोडे गावचे, विश्वजित ठाकूर यांच्या निकटवर्तीय, त्यांच्याकडून विश्वजितला शुभेच्छा आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा संघ सध्या चांगली कामगिरी करतोय। ऑन साइड ला एक चांगला फटका इथे सजवला चाललाय आणि पंचांचा इशारा येतोय, हा येतोय चौकार। 4 धावा मिळतील। मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4। विकेट जरूर आई, लेकिन उसके बाद में विशाल जिस तरह से मैदान में है, नाम विशाल है और कहते हैं दोनों गेंद के ऊपर बड़े 2 चौके यहाँ पर अर्जित करते हुए बिलाल के सामने। और ये तो कड़क है, नजाकत दिखे शॉट में, 3 पे 3 मुक्ता ब्रांडेड चौके। नाम विशाल है, काम यही करते हैं। एक और कड़क कनेक्शन 4 रन। परफेक्ट स्वीप लॅप शॉट इथे दाखवत असताना नजर किती जमली आहे खेळाडूची। अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह विशालच्या, भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलाय। TDPL ची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली आहे, एक बाईक तिथेही जिंकलेली आहे, त्याच्यामुळे विशालच्याकडे तो एक कॉन्फिडन्स आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्या फलंदाजीमध्ये असे इम्प्रोवायझिंग फटके तो सातत्याने सजवत असतो। खूप चांगला स्वीप शॉट, झाडू शॉट आणि त्याच्यावर 4।
और एक और मतलब थोड़ा सा उठता हुआ गेंद था, उसको थोड़ा हल्के हाथों से खेलना चाहते हैं, रन चुराना चाहते हैं, लेकिन आखिरी गेंद डॉट गेंद के साथ में यहाँ पर समाप्ति की है बिलाल ने। वो कहते हैं आपने 14 रन जरूर किए, खत्म हुए, विकेट आपके खाते में एक आया, लेकिन रन कम है, तो शायद आपने पहला ओवर काफी महंगी डाली है बिलाल ने। योगेश भगत आणि त्याचबरोबर चंदन भगत यांचा संघ आहे परी 11 डोंबिवली आणि सध्या LK स्टार हा संघ हलकासा पिछाडीवर चाललाय। पहिलं षटक इथे संपलंय, आता पेनल्टीचे 2 रन ऍड केले जातील। फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 14 + 2 रन पेनल्टी आणि धावा झालेल्या आहेत 16। 16 लॉस ऑफ 1 विकेट टीम परी 11 डोंबिवली। एक रूल बहुत ज़बरदस्त है, बड़ी टूर्नामेंट है ये, क्योंकि टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है, टेनिस क्रिकेट पसंद करता है इससे इतनी बड़ी टूर्नामेंट। स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक आप खेले, तो हर रूल आपको बताया, हर नियम के यहाँ पर कहते हैं ना अनुशासन अपने आप के लिए डाली है। पहले ओवर में 16 रन, पेनल्टी के रूप में 14 थे, पेनल्टी के रूप में 2 ऐड हुए, लक्ष्य 45 रन का। ये मुकाबला अगर जीतना है तो आपको विकेट चाहिए, बेहतर गेंदबाजी, बेहतर टप्पा, आप तक तो आज तक का खास किया नहीं, वो काम यहाँ पर करना है आपको। सुरेश नाथ गेंदबाजी मार पे, और फिर से एक बार ये देखिए रन रोकना पड़ेगा। डायरेक्ट हिट नहीं, ये डायरेक्ट हिट नहीं है, रन चुराने में ये दोनों माहिर है। एक और रन यहाँ पर चुराते हुए, आंखों ही आंखों में इशारा हुआ, सिंगल रन यहाँ पर लेते हुए। बंटी बद्रिके खालापूर परिसरातील लोदिवली गावचा खेळाडू आहे आणि त्याच्या खात्यामध्ये सिंगल आहे। एक हंगाम याने रायगड प्रीमियर लीगचा गाजवला होता, त्याच्याही खात्यामध्ये ती मालिकावीराची कार होती। असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय। विशाल चाने देखील चांगलं क्रिकेट खेळले, मगाशी त्याची नक्कीच माहिती आपण दिली। घनसोलीला बिलॉंग करतो, एक चांगला खेळाडू आहे। ग्रामीण क्रिकेट गाजवून ही स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्वच खेळाडू तयार झालेले आहेत, म्हणजेच काय मॅच्युअर पॉलिश झालेले खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 17 पर्यंत। सुरेशनाथ त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स पणाला लावताना दिसेल या मॅच मध्ये, याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही। अभी करना पड़ेगा उनको, क्योंकि अगर ये मैच बचाना है तो। ये बड़ा शॉट है, बल्ले के बीचों बीच स्टैंड एंड डिस्पैच करने के लिए वहां पर पकड़ा है कैच अजिंक्य रहाणे स्टैंड में, ये आता हुआ माय हेवन 6 रन। प्रेक्षक कमाल कॅच जर पकडला असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि यावेळेला माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर बॉल मध्ये खराबी नव्हती, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि आडव्या बॅटने खरपूस समाचार घेतला। तिथे अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये दुसरा प्रयत्न लागला त्या प्रेक्षकाला झेल टिपत असताना। नहीं 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 नहीं, मुश्किल में वो कहते हैं ना, मुश्किल है और बड़ी हो रही है, क्योंकि एक और अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ 24 रन लगे बोर्ड के ऊपर। या धावा थांबवाव्या लागतील, गरिबी में आटा गेला असं म्हणावं लागेल, कारण सध्या जर आपण पाहिलं तर इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तुमच्याकडे धावा कमी आहेत, या बॉलवर नक्की तुम्ही वाचू शकत नाही। खराब लाईन, एक्स्ट्रा रन। एक और बात, व्हाट टाइमिंग, क्या बेहतर शॉट है, एक टप्पा लेकर गेंद चली है बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन एक बार नहीं है, 2 बार नहीं है, बार बार देखने वाला शॉट यहाँ पर क्रिएट किया है। 4 रन। मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार आलेला आहे आणि काय बॅटचा फ्लो आहे पहा, एकदम स्ट्रेट। व्हाट अ शॉट, फोटोजेनिक फटका। फोटो काढावा आणि त्याची फ्रेम करावी आणि ती घरात लावावी तुमच्या बेडरूम मध्ये, अगदी तसा फटका आहे। व्हाट अ शॉट, वाह वाह वाह, डोळ्यांना थंडक पोहोचवली या फटक्याने। शायद कि वो बेहतर शॉट खेला, लेकिन एक और मतलब नजाकत यहाँ पर दिखाना चाहते थे, लेकिन इस समय थोड़ा सा गेंदबाज ने चतुर किया कि बल्लेबाज के रडार से गेंद को दूर रखा, डॉट गेंद यहाँ पर क्रिएट करते हुए। 28 रन, 1 विकेट के नुकसान पे 45 रन का लक्ष्य कुणाल जी। और मेरे हिसाब से बल्लेबाजों ने तो बेछूट बल्लेबाजी करने की सोची है, तो जल्दी मुकाबला खत्म करना चाहते हैं। एक और मतलब प्रॉपर टाइमिंग ये भी हुआ है, गई है गेंद और जाएगा ये फ्लाइट वाला 6। ये खिलाड़ी खास है, बल्लेबाजी बेछूट करता हुआ, ये लगता हुआ माय हेवन 6 रन। मैं 34 रन, दूसरा ही ओवर प्रगति पे, बहुत बढ़िया बल्लेबाजी बीच मैदान में विशाल। बस ऐसे लगता है कि घर से सेट होके आए हैं। एक और मतबा वो कहते हैं थोड़ा सा खेलने नहीं, मेरे हिसाब से थोड़ा सा खिलवाड़ करे, थोड़ा सा अपने आप से बातें करे, थोड़ा सा बल्ला अपने हाथ पर लगाते हुए कहते हुए खपा है जिंदगी तुझसे कि क्यों चूका मैं इस गेंद को। वो कहते हैं रन बनाना चाहते हैं। कहानी खत्म 2 की 2 के बाद में कुणाल सर 34 रन और 45 रन का पीछा कर रहे हैं, और 2 में 34 आपने जड़ दिए हैं।
सोपं झालंय समीकरण. परी 11 डोंबिवलीसाठी चंदन भगत आणि योगेश भगत नक्की खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळला. मी कौतुक करेन विश्वजित ठाकूरचं. त्याने पहिल्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली, कमर तोडली फलंदाजांची आणि 4 विकेट घेतल्या. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आला आणि आणखीन 1 विकेट, 13 धावा त्याने त्या ओव्हरमध्ये खर्च केलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर कौतुक व्हायला पाहिजे हिमांशू पाटीलचं. त्याने देखील फक्त 19 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. अलिंगर एक्सप्रेस या टोपण नावाने त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर आला साहिल लोंगले. ISPL मध्ये देखील चांगली कामगिरी त्याने केली आणि त्याच्याही खात्यामध्ये ती 1 विकेट होती. त्यानंतर अमरेश यादव गोलंदाजीसाठी आले. त्यांनी 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतली आणि तो दबाव जो होता तो सातत्याने बनत गेला LK स्टार राजकोट गुजरात या टीमवर. तर प्रेक्षक कमाल कॅच इथे घेण्यात आलेला आहे. विवेक घायवट संदप मधून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते आणि अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये त्यांनी तो झेल टिपला. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने लगेचच त्यांचा सन्मान होईल 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन. प्रदीप वो अलग आयाम एक्शन, इनकी अलग शैली. प्रदीप जी मलिंगा स्टाइल, देखिए मलिंगा कहते हैं इनको, लेकिन यहाँ से देखिए तो जिस तरह से वो गेंदबाजी की थी विश्वजीत ने कि पहले ही अगर देखिए ओवर में दबोच लिया था, वो कहीं ना कहीं प्रेशर बना लिया था बल्लेबाजों के ऊपर और प्रेशर से LK स्टार की टीम उभरी नहीं है. उसके बाद में बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर. 9 में 28 विशाल शाह बेहतर इनिंग अपनी पारी यहाँ पर डिलीवर करते हुए. हो, विशाल शहाने अक्षरशः पॉवर प्ले फोडलाय. पॉवर प्ले मध्ये धावा केल्यात, लॅप स्वीप सगळे फटके त्याने दाखवलेले आहेत. समोर एक V शेप मध्ये मारलेला फटका पुल समोर मारला होता अजिंक्य राणे स्टँड मध्ये तो सिक्सर आणि त्याचमुळे त्याच्या खात्यामध्ये धावा आहेत 28. और एक मतलब थोड़ा सा वो इनसाइड आउट शॉट खेलना चाहते थे, बल्ले के ऊपरी हिस्से में लग के अगर देखिए ये गेंद थर्ड मैन के क्षेत्र में ट्रैवल करते हुए दूसरा रन. वो कहते हैं कि चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार, इसके ऊपर संदेह लिया नहीं करते. दोनों ने बहुत जबरदस्त आंखों ही आंखों में इशारा. रनिंग बिटवीन द विकेट, दोनों फास्ट है बीच मैदान में. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होते. 12 बॉलमध्ये 33 धावांची भागीदारी इथे केली आहे. थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वर लागला, पॉइंटला डीप मध्ये फिल्डर होता, त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने आणि 2 धावा इथे पळून घेतलेल्या आहेत विशालने बंटी बद्रिकीच्या बरोबरीने. 37 8 रन दूर मुकाबला जिससे थोड़ा सा ना वो स्विच हिट अटेम्प्ट करना चाहते थे. ये होता है कि अब जब अच्छा चलता है तो कुछ अलग अलग कोशिश करते हैं, लेकिन बेहतर यहाँ पर थोड़ी सी वापसी इस समय की है. पण तो काही वेगळं करण्याची इथे परिस्थिती नाहीये. इथे सहज जर तुम्ही खेळून काढला हा सामना तर सामना अगदी तुमच्या खिशात आहे. दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला, उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय. हा डॉट बॉल. धावा झाल्या 37. अजूनही 8 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी परी 11 ला. ये भी शॉट अच्छा है, ये शॉट अच्छा है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वाइड क्षेत्र में जाके गेंद को फील्ड करते हुए 1 रन यहां पर मिलेगा. अब 7 चाहिए मुकाबला जीतने के लिए बस. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय आणि नजर पाक किती स्थिर आहे. जिथे फटका मारायचा तिथे बरोबर डोळ्यांच्या खाली हा फटका सजवला जातोय, मंत्रमुग्ध करून जातोय हा फटका. आणि क्रिकेटचे कलात्मक फटके, कॉपीबुक फटके इथे सजवलेत. फलंदाजी करत असताना विशाल शहाने 12 बॉलमध्ये 31 धावांची धुआधार खेळी आतापर्यंत विशाल शहाच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात 38. ओ ये अच्छी गेंद है, शायद के विकेटों के बीचों बीच में पकड़ गए और जांग पे दाव खेला है. विकेट यहां पर मिलती हुई प्रदीप मलिंगा ने सफलता अपने नाम की है. लेकिन कहते हैं ना आते आते मोहतरमा बहुत देर कर दिया आपने. विकेट जरूर आई है. यह अथवा योगीराज बिल्डर एंड डेवलपर विकेट. अड़तीस 2 विकेट के नुकसान पे बीच मैदान में कप्तान चले हैं सीनातान. विश्वजीत, वो विश्व जीतने का मादा इनके बिल्कुल कंधों के ऊपर. और कप्तान जब लीड करता है तो शायद सब कुछ करता है. गेंदबाजी में प्रभावी की है, बल्लेबाजी में भी बेहतर काम करते हैं. लेकिन कहते हैं ना बस उपचार तो यहाँ पर बाकी है, लेकिन कप्तान साहब फिर भी मैदान में आए. ना ये बड़ा मुकाबला है इनके लिए, क्योंकि देखिए थोड़ा सा रन बनाना चाहते हैं आगे. बड़े बड़े मुकाबले आपको खेलना है आज पूरे दिन भर में, तो शायद अपने आप को प्रमोट किया है विश्वजीत ठाकुर.
7 रन दूर। ओहो शायद देखिए डाउन द लेग, स्टंप को थोड़ा सा अगर ये गेंद है ना मिस करके जाएगी तो अंपायर का इशारा आता है इट्स वाइट बॉल। अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ में बस एक बड़ा हिट मुकाबला यहाँ पर जीत लेगी परी 11। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं बिल्कुल मिस करती हुई गेंद गई है विकेट कीपर के दस्तान में। इट्स वाइट बॉल कॉल अंपायर। अब 6 रन दूर है मुकाबला जीत से। गेंदबाजी में प्रदीप इन्होंने सफलता अपने नाम की है लेकिन रन बहुत कम लगे और उसके बाद में आप देख सकते हैं बॉडी अगर दिखे तो बहुत लेजी पूरी टीम। इस बार देखिए पटकी हुई गेंद है, जबरदस्त। वो कहते हैं ना कि अदब से खेला हुआ गजब का शॉट था। ये उठती हुई गेंद को बस दिशा दी है और गेंदबाज की दशा बदलते हुए रन आते हुए मुक्ता ब्रांडर चौका 4 रन। उंची होती या बॉलवर बरोबर टॅप शॉट आणि दिशा दिली, तिथून 4 धावा आलेले आहेत। थँक्यू कुणाल सर. आपण या ठिकाणी परी 11च्या गोटामध्ये आहोत. आनंदाचं वातावरण आहे. टीम अगदी विजयाच्या उंबरठ्यावर ते सगळ्यांचे चेहरे खुललेले आहेत आणि आपल्या समवेत आहेत साहिल लोंगले. या खेळाडूंना ISPL मध्ये श्रीनगर के वीर या संघातून खेळताना ISPL बॉल ओव्हर हाताळली आणि एकूण 13 विकेट की हा बॉल हाताळताना एवढ्या विकेट्स कोणीच मिळवलेल्या नाहीत आहे. त्यामुळे या खेळाडूबद्दल आपल्याला निश्चित प्रकारे उत्सुकता आहे की ISPL बॉल हाताळणं ही खरं तर खूप मोठी अवघड गोष्ट होती आणि तो इतका सुंदरपणे तो हाताळला, विकेट देखील काढल्यात. आम्हाला उत्सुक आहे हे कसं शक्य केलं, कारण आम्ही मागच्या पर्वात करण अंबालाला बघितलं होतं ते षटक टाकताना किती अवघड असतं. तू एक सोपं बनवलंय. अवघड तर असतंच ते आणि मी सराव खूप केला तिथे आणि फिनिश ऑफ द स्टाइल छक्के के साथ में मुकाबला अपने नाम किया है। गजब का शॉट और इसी के साथ में परी 11 ने मुकाबला जीता है आसानी के साथ में। तर सामना इथे संपला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि खेळाडू आहे विश्वजीत ठाकूर ज्याने 4 विकेट घेतल्या. अप्रतिम खेळ त्याने दाखवला. तर विश्वजीतने त्याबरोबर 4 विकेट घेत असताना 4 धावा देखील केल्या. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार विश्वजीत ठाकुर ठरला या मैच का हीरो, मैन ऑफ द मैच। देखिए तो बहुत ज़बरदस्त यहाँ पर बल्लेबाजी भी करते नजर आए, लेकिन गेंदबाजी में एक कहर बरसाने वाले पहले देखिए तो कहीं ना कहीं आणि त्यातल्या त्या दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता टॉस साठी देखील यायचंय। भार्गव 11 आणि परी 11 डोंबिवली दोन्ही टीम हस्तांदोलन करायचं आहे, हँडशेक केला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या मॅचची तयारी करू शकता। हँडशेक करून घ्या सर्वच्या सर्व खेळाडू। एलके स्टार हँडशेक कीजिए प्लीज। धर्मेश मोदी साहेब गायत्री टूर अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विश्वजीत ठाकूरला इथे देणार आहोत। आणि त्याचबरोबर प्रेक्षकाचा सन्मान केला जाईल। विवेक घाईवट संदप 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक कमाल कॅच साठी। काय चांगला झेल त्याने टिपला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये। अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये त्याचाही सन्मान केला जाईल।